आणि जगामध्ये मला वाटतं तिसरा कॉमन आजार आहे हा मायग्रेनचा. मायग्रेन आणि डोकेदुखी हा Right. असा आहे. तर नाही, माझ्याकडे काहीच राग नाहीये, पण नाडीमध्ये तर तुमचं जे कॅरेक्टर आहे ते समजा मी म्हणेन की 100 किलो मला तो जाणवतोय. अच्छा. हा, तर त्याला कारणाशिवाय ते होणार नाही. होणार नाहीये. कारण राग ही आपली खूप इम्पॉर्टंट इमोशन आहे बॉडीची, आणि इमोशनल स्ट्रेसबद्दल आपण एवढे अवेअर नसतो. बरेचदा पेशंट्स डिनायलमध्ये असतात. आणि जेव्हा माझं पद्धत अशी आहे की मी नाडी परीक्षा करते. ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये लिव्हरचं फंक्शन आणि डोकेदुखी आणि मायग्रेन ह्याचा संबंध जोडलेला आहे. एनर्जी आपल्या बॉडीमध्ये असते, हम्म. तरी कुठल्या प्रकारची एनर्जी असते? नवरा बायकोचं रिलेशन आता सगळीकडेच थोडंफार आहेच. आयडियल्स तर हो. कुठेच नसतं. पण त्या मॅडम होत्या, त्यांचं जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्यांना डोकेदुखी होती. म्हणजे त्यांनी मला पहिल्या दिवशी सांगताना काय सांगितलं, माझं लग्न झालं आणि माझं डोकं दुखायला सुरुवात झाली. त्यांना माहीतच नव्हतं की आपल्या या ॲक्शन्स, आपलं हे बिहेवियर कुठेतरी दुसऱ्या माणसाला त्रास देत आहे. बरोबर. कम्युनिकेशन इज द ओनली सोल्युशन टू बिल्ड एनी रिलेशनशिप. डोकं दुखतंय, घ्या पेन किलर. कंबर दुखतीये, घ्या पेन किलर. गुडघे दुखतायत, घ्या पेन किलर. पण या पेन किलर या वेदनाशामक गोळ्या खाऊन खाऊन तुम्हाला फक्त तात्पुरता आराम मिळणार आहे. पण जर तुम्हाला लाँग टर्म रिलीफ हवा असेल तर काहीतरी वेगळं करायला लागेल. काय केलं पाहिजे? सर्वप्रथम आपला व्हिडिओ बघा. आज आपण एक अशा उपचार पद्धतीबद्दल बोलणार आहोत जिथं तुम्हाला इंजेक्शन आणि गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही आणि तरीही तुमचा आजार हा बरा होणार आहे. आजचा आपला विषय आहे ॲक्युपंक्चर. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत मिसेस सुमिता सातारकर मॅडम, ज्या ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत आणि ज्यांच्याकडनं आज आपण बरंच काही शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आपला हा आजचा आरोग्याचा प्रवास डॉक्टर सुमित्रा मॅडमसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. नमस्कार सुमित्रा मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल. आय एम रिअली ग्रेटफुल. थँक्यू सो मच आल्याबद्दल. मॅडम, माझा पहिला प्रश्न, नॉर्मल हेडेक्स आणि मायग्रेन यामध्ये नेमकं फरक काय आहे आणि कुठली सिम्पटम्स आहे जी लोक दुर्लक्षित करतात? ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये ना कुठलाही आजार, म्हणजे तुम्ही आता हेडेक, मायग्रेन ही सगळी नावं मेडिकली प्रचलित आहेत. हो. आणि त्याप्रमाणे आपण ते पेशंटसुद्धा गळ्यात घालून येतात की मला मायग्रेन आहे. पण थोडंसं मी इथं वेगळं बोलीन की डोकेदुखी असेल, अर्धशिशी असेल, हा विचार आहे त्याच्या मागचा. म्हणजे क्रॉनिकबद्दल बोलूया आपण. हो. की माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना 20-20 वर्ष डोकेदुखीचा त्रास असतो किंवा, आणि अत्यंत त्यांचं जीवन त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ बिघडलेलं असतं. बरोबर. आणि पेनकिलरवरती डिपेंडन्सी असते. क्युअर असं काही नसतो. आणि जगामध्ये मला वाटतं तिसरा कॉमन आजार आहे हा मायग्रेनचा. मायग्रेन आणि Headaches, डोकेदुखी हा right. असा आहे. आणि आता तो खूप वाढलेला आहे. पण जेव्हा आपण पेशंटकडे आजाराच्या दृष्टीने बघतो तेव्हा मूळ फिलॉसॉफी ॲक्युपंक्चरची अशी आहे की बॉडी ॲज अ होल आणि त्याच्या मागचं रूट कॉज काय आहे. बरोबर. कारण हे शास्त्र प्राणशक्तीवरती आधारित शास्त्र आहे. अच्छा. आणि त्याचा संबंध आपल्या शरीरातल्या मुख्य अवयव, ग्रंथी, म्हणजे अगदी पेशीपर्यंत आणि तिथून आपल्या भावनांपर्यंत. प्रत्येक मूळ भावना, म्हणजे ज्या 5 मूळ भावना आहेत, राग, आनंद, बेचैनी, दुःख आणि भीती, ह्याचाच डायरेक्ट संबंध आपल्या व्हायटल ऑर्गनशी असतो. आता जेव्हा आपण मायग्रेनबद्दल बोलतो तर मायग्रेनचा संबंध सप्रेस्ड अँगरशी आहे. अच्छा. ओके. चीड, सप्रेस्ड अँगर, रिझेंटमेंट, लाँग टर्म ज्याला व्यक्त करता येत नाही आणि त्याच्यातनं जे हिडन फ्रस्ट्रेशन येऊन त्याचा संबंध लिव्हरशी असतो. म्हणजे ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये लिव्हरचं फंक्शन आणि डोकेदुखी आणि मायग्रेन ह्याचा संबंध जोडलेला आहे. आणि जेव्हा पेशंट आम्हाला काही सांगत असतो की इतक्या दिवसापासून डोकेदुखी आहे, काही पथ्यसुद्धा ते पाळत असतात, उन्हातसुद्धा ते जात नसतात, अनेक गोष्टी ॲलर्जी म्हणून त्यांच्यामध्ये असतात. कारण आपण जे मेडिकली बघितले आहेत त्याच्यामध्ये हार्मोनल, एंडोक्रायनल, फिजिओलॉजिकल, डायोरनल व्हेरिएशन असे सगळे फॅक्टर्स तर असतातच. बरोबर. की ज्याच्यामध्ये पेशंट्सला त्रास होत असतो. पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो इमोशनल स्ट्रेस. अच्छा.
आणि इमोशनल स्ट्रेसबद्दल आपण एवढे अवेअर नसतो. बरेचदा पेशंट्स डिनायलमध्ये असतात आणि जेव्हा माझं पद्धत अशी आहे की मी नाडी परीक्षा करते पेशंटची अच्छा. ओके. आणि माझ्या पद्धतीने इव्हॅल्युएशन करून जेव्हा मी त्यांना विचारते की बाबा 25 वर्ष डोकं दुखतं आहे खूप, ओके, आणि कोणाचा राग तुम्ही एवढा धरून ठेवला आहे, तर पेशंटला नाही कळत. तर नाही, माझ्याकडे काहीच राग नाही आहे. पण नाडीमध्ये तर तुमचं जे कॅरेक्टर आहे ते समजा मी म्हणेन की एक 100 किलो मला तो जाणवतोय. अच्छा. हां, तर त्याला कारणाशिवाय ते होणार नाही. होणार नाही आहे. कॉज आणि इफेक्ट. हां, त्याचा डेफिनेट संबंध त्याच्याशी असतो. आणि मग 50% पेशंट लगेच ते ओपन अप होऊन सांगतात की अच्छा, म्हणजे ह्याचा संबंध असतो का? मग ते त्यांची सभोवतालची परिस्थिती, फॉर एक्झाम्पल देते मी, की काही कुटुंब आहेत किंवा आपल्या ऑफिसचं उदाहरण घेऊया आपण. अ, पर्याय नाही म्हणून तिथं आपण काम करतोय आणि आपल्याला त्या व्यक्तीशी जमत नाही समजा. बरोबर. कारण लोकांना काय वाटतं माहिती आहे का, इमोशनल स्ट्रेस म्हणजे ट्रॉमाच असला पाहिजे. हं. रागाचा ट्रॉमा असला म्हणजेच तसा नाही आहे त्याचा अर्थ. आपलं अपब्रिंगिंग, आपण कसे वाढतो, आपलं सभोवतालचं वातावरण कसं आहे, आपलं त्यामुळे घडलेलं ते स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य काय आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्या जनरली कशी सवय आहे आपल्याला आपल्या कल्चरप्रमाणे की कशाला त्याला सांगा, कशाला बरोबर. दुखवा, हां. किंवा कशाला भांडण करा, किंवा बॉस ओरडतोय तर आपण ते त्याच्यासमोर गप्प बसलोय पण डोक्यामध्ये चाललंय मस्तपैकी उकळलंय सगळं. व्यक्त होत नाही फक्त. सो ती जी रिॲक्शन आहे, इमोशनल रिॲक्शन आहे रागाची, कारण राग ही आपली खूप इम्पॉर्टंट इमोशन आहे बॉडीची, आणि ती त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स आपल्या सेल्युलर लेवलपर्यंत ती जात असतात. अच्छा. जेव्हा हे ते होत नाहीये, त्याच्यात अडथळा येतोय, तर त्याचं काय होणार आहे? बॅगेज, ॲक्युम्युलेशन. बरोबर. आणि ते बॅगेज आपल्या प्राणशक्तीचं संतुलन पहिल्यांदा बिघडवतं. आता कसं आहे की माझ्या दृष्टीने आजार हे अ, फक्त एका पर्टिक्युलर गोष्टीने होत नाहीत. एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्यूट स्वरूपाचे आजार होत असतात. अच्छा. म्हणजे क्लायमॅटिक फॅक्टर्स जे आहेत, पंचमहाभूतं तीच आपल्या शरीरात आहेत, बरोबर. खूप हीट वाढली तर हीट स्ट्रोक आपल्याला होतो, आपण त्याच्यासाठी मेडिकेशन घेतो, आपण बरे होतो. किंवा आपण बाहेरचं खूप ॲसिडिक खाल्लंय, चायनीज खाल्लंय आणि आपलं डोकं दुखलं ॲसिडिटीने, आपण गोळी घेतली, पॅन्डी घेतली, आपण ओके झालो. बरोबर. पण हे काहीही नाही करत आहोत, आपण चांगल्या वातावरणात राहतो आहे, पथ्य पाणी पाळत आहोत, तरी सुद्धा आपल्याला मायग्रेनमधनं आराम मिळत नाही आहे. बरोबर. तर ते कुठे चुकतंय? तर बरोबर. ते तुमच्या इमोशनल बॉडीमध्ये चुकतंय. आणि त्याच्यामुळे जेव्हा पेशंटला त्याच्यात ॲड्रेस केलं जातं, त्याच्या सगळ्या फॅक्टरमध्ये महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की त्याचं ते 100 किलोचं पोतं, इमोशनल बॅगेज, हे खूप सिस्टमॅटिकली, ही ब्युटी आहे ॲक्युपंक्चरची, ओके. की लिटरली पेशंट ट्रान्सफॉर्म होतात. दे एक्सपिरियन्स दॅट ट्रान्सफॉर्मेशन, आणि ते शास्त्रीय पद्धतीने केलं जातं आणि त्यातनं पेशंटला पूर्णपणे, आणि त्यांचा ह्याच्यावर विश्वास बसत नाही बरेचदा की खरंच कसं काय डोकं दुखायचं थांबलंय, कारण त्या डोकेदुखीवर जगण्याची सवय लागलेली असते. बरोबर. पण कसं आहे की तुमचं ॲक्युपंक्चरची जी मेकॅनिझम आहे ती लोकांना डोळ्यांनी पटकन समजत नाही काय होते. आपल्याला कशी सवय आहे की आपण औषधं घेतो, दिवसातनं 2दा घेतो, 3दा घेतो, मग ते आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, काही असेल. ॲक्युपंक्चरमध्ये औषधच नाहीये. बरोबर आहे. बरं, पेशंटला सुईनी आपण कसे बरे होतो आहे ह्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला कायम जागरूक करावं लागतं, त्यांना अवेअर करावं लागतं, समजावून सांगावं लागतं की प्राणशक्ती आपली खंडित झाली म्हणजे समजा आपण झाडांना पाणी घालतो, मी नेहमी हे उदाहरण देते, पाईपनी घालताय तुम्ही पाणी आणि सडनली तुमच्या पाईपमध्ये पाणी कमी आलं, तर तुम्ही काय करता? तुम्ही पाईप चेक करता. तो ट्विस्ट पडलेला असतो बरोबर. आणि तो ट्विस्ट तुम्ही काढता आणि फ्लो परत मेंटेन होतो. ॲक्युपंक्चर म्हणजे ट्विस्ट काढणे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ते ॲक्युरेटली कुठल्या पाईपमध्ये ट्विस्ट आहे, ते ॲक्युपंक्चरिस्टचं कौशल्य. मग ते फिजिकल लेव्हलला ट्रीटमेंट होते आणि किंवा काउन्सिलिंग पण होते का? कशी होते? फिजिकल लेवलला ट्रीटमेंट होते, कारण आपले सगळी एनर्जी चॅनल्स आणि ॲक्युपंक्चर बिंदू हे आपल्या शरीराच्या स्किनपासून खाली साधारण 1-1.5 इंच, काही पॉइंट्स 4 इंच खाली पण आहेत. 4 इंच खाली पण आहेत. मग त्या सुया त्या 4 इंच पर्यंत खाली आपण डिस्पोजेबल केसांपेक्षाही बारीक सुया असतात. एक अच्छा. पेनलेस ट्रीटमेंट असते.
खूपच सुदिंग असते. म्हणजे लोकांना जे वाटतं, की सुई आणि ती टोचणार, हा खूप मोठा गैरसमज आहे. पेशंटला जेव्हा ट्रीटमेंट आपण देतो, तेव्हा त्याला प्रॉपर अँटिसेप्टिक केअर आहे. त्यात स्टराईल डिस्पोजेबल नीडल्स असतात, सिंगल यूज असतात आणि त्या पंक्चर केल्यानंतर त्यातनं काढल्यानंतर ब्लडसुद्धा वगैरे येत नाही आणि दुखत पण नाही. पण ते लावल्यानंतर तुम्हाला ते पॉइंट स्टिम्युलेट करावा लागतो. ओके. आणि खूप 9 व्हॉल्ट्सचं छोटं बॅटरी म्हणजे काय म्हणूया आपण 9 व्हॉल्ट्सपेक्षा कमी स्टिम्युलेशन आहे त्याला. ते काही खूप लोकं म्हणतात इलेक्ट्रिक शॉक वगैरे तसंही त्याचं नाहीये. तुम्ही एक निडल पंक्चर केली एनर्जी प्रवाहामध्ये, त्याने एक कंपन निर्माण झालं. आपल्याला अच्छा. मल्टिपल व्हायब्रेशन्स हवे आहेत. तर ओके. पूर्वी ते हाताने हँड स्टिम्युलेशन केलं जायचं. आता मशिनरी आली आहे. मग सो ती व्हायब्रेशन्स तुम्हाला 20 मिनिट्स द्यायची साधारण आपण असतात. किती नीडल्स करतो त्यात इन्सर्ट? 15 ते 20 नीडल्स आपल्याला लागतात. अच्छा. खूप नीडल्स लावल्या म्हणजे लवकर बरं होतं असंही असं नाही. नाहीये. आमचं मिनिमल निडलिंग विथ मॅक्सिमम हे इफेक्ट. प्रिन्सिपल आहे. हो. आणि रोज पॉइंट्स बदलतात. रोज पेशंटची नाडी मी बघते. त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह ट्रीटमेंट आपण दिलेली आहे, हं, हं, हं. त्याप्रमाणे तसं ते घडतंय का? मग काय चेंज करायचं असेल, असं काही स्टँडर्ड प्रिस्क्रिप्शन नाहीये. असं नाही. पेशंट टू पेशंट व्हेरी होणार ते. जसं बरोबर. सूतशेखर खाल्लं की पित्त कमी होतं, असं ते नाहीये. स्टँडर्ड फॉर्म्युला ज्या नाहीये. हो, कारण इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह सायन्स. तुमचं जे काही प्रकृती आहे, त्या प्रकृतीप्रमाणे तुमचा स्वभाव काय आहे? स्वभावाप्रमाणे तुमच्या शरीरामधले एनर्जीचं कॉन्स्टिट्यूशनल फ्रिक्वेन्सीज काय आहेत? अशा खूप गोष्टींचं निकष आम्हाला मांडायला लागतात. आणि त्यावरनं मग निदान झाल्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणत असाल मायग्रेन, पण कधी कित्येकदा असं होतं की तो मायग्रेन नसतोच. हं, हं, हं. बरोबर. असं आहे. साधारण किती आपण एक्स्पेक्टन्सी असते एकदा ट्रीटमेंट चालू केल्यावर? म्हणजे हं. कधी आपण 8 डेज, 10 डेज, महिनाभर कसं असतं? पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवसाचा कोर्स घ्यावा लागतो. अच्छा. अ, तो मॅन्डेटरी आहे. ओके. म्हणजे रोज 20 मिनिटाचं एक सिटिंग असे 15 सिटिंग्स तुम्हाला घ्यावे लागतात. 15 सिटिंग संपल्यानंतर आपल्याला 15 दिवसाची गॅप द्यावी लागते हीलिंगसाठी. अच्छा. जे बॅलन्सिंग केलंय त्याचं. आणि मग फॉलोअपला पेशंट येतात. आता स्टॅटिस्टिकली असं आहे की 70% पेशंट्सना या एका महिन्याच्या म्हणजे 15 दिवस ट्रीटमेंट, 15 दिवस गॅप याच्यामध्ये मोर दॅन 70% to 80% बरं वाटतं. 20% लोकं असे आहेत की ज्यांना 50% to 60% बरं वाटतं. आणि 10% लोकं असे आहेत की त्यांना 30% ते 40% बरं वाटतं. मग त्याच्यापुढे आपल्याला 7 सेटिंग्ज असतात किंवा वीकली वन्स असे सेटिंग्ज असतात. पण वर्षानुवर्ष ही ट्रीटमेंट नसते. हं, हं, हं. ॲक्युपंक्चरचे मॅक्सिमम सिटिंग्ज हे फक्त 45 to 50 असू शकतात. अच्छा. ह्याच्यापेक्षा जास्त सिटिंगची ट्रीटमेंटच आणि त्यात नाहीये. त्यांचा जुनाट वर्षानुवर्ष असलेला हो, आजार बरा होऊ शकतो. हो. होतोच. मी आता 31 वर्ष काम करते. ग्रेट, ग्रेट. एक असा विषय होता, की आपण आता पर्टिक्युलर व्यक्ती म्हणा, हं, त्याने इमोशनल स्ट्रेस बराच घेतलेला आहे. त्याचा स्वभाव आहे. हं. आपण त्याला ट्रीट करतोय विथ निटिंग ऑल. पण जर त्याचा स्वभाव तुम्हाला काही चेंज त्यात दिसतो का आफ्टर युअर थेरपी, की परत हो. त्यांनी साठवलं आहे, तोच रँगर आहे? कारण बेसिक जो नेचर आहे तो जाणं अवघड आहे. हां, हा खूप सुंदर प्रश्न आहे, पण हे थोडं इलॅबोरेटिव्ह आन्सर देते मी तुम्हाला. आपल्याला बेसिक 5 प्रकृती आहेत ॲक्युपंक्चरमध्ये. वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर. हं, ह्या हं. बेसिक कॉन्स्टिट्यूशन्स आहेत हं, हं. आणि त्याचे कॉम्बिनेशन्स होऊन अशा 15 प्रकृती असतात. हं, हं. आता फॉर एक्झाम्पल वूड पर्सनॅलिटी जी आहे, ह्यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे राग. म्हणजे ह्यांच्या प्रकृतीमध्येच राग असणार. हे तापट लोकं असणार, हं, असंच हं. त्यांचं आहे. बरोबर. बरोबर आहे. मग मग विचार करा, जो तापट आहे, त्याला राग व्यक्त करता येत नसेल, तर तो स्थायी भावाच्या विरुद्ध चाललाय. बरोबर. तर त्याच्याकडे केवढं बॅगेज असेल? हं, हं, हं. आलं खरी लक्षात? गोष्ट. कारण प्रत्येक इमोशनला असं नाहीये, की तुम्ही मला राग माझं इमोशन आहे, मी व्यक्त करायचा म्हणजे मी आरडाओरडाच केला पाहिजे. असं नाहीये. मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्याकडे एक पेशंट येत होते आणि नवरा-बायकोचं रिलेशन आता सगळीकडेच थोडंफार आहेच. आयडियल तर हो, कुठेच हो. नसतं. पण त्या मॅडम होत्या त्यांचं जवळ-जवळ 15 ते 20 वर्ष त्यांना डोकेदुखी होती. म्हणजे त्यांनी मला पहिल्या दिवशी सांगताना काय सांगितलं, "माझं लग्न झालं आणि माझं डोकं दुखायला सुरुवात झाली." तर मी हसत विचारलं, "मनाविरुद्ध झालंय का?" त्या म्हटल्या, "नाही, नाही, नाही, मनाविरुद्ध वगैरे काही नाही." पण तेव्हाच माझं डोकं दुखायला सुरुवात झाली आणि आता हं. तेव्हापासून मी तशी आहे. जेव्हा आपण उलगडत जातो, तेव्हा त्यांची वूड पर्सनॅलिटीच होती. अँगरच त्यांचं कॅरेक्टरिस्टिक होतं. त्यांना मी सांगितलं, की
त्या जेव्हा ओपन अप झाल्या आणि त्यांनी बरेच प्रॉब्लेम्स त्यांच्या नवऱ्याबद्दल मला सांगितले. तर त्यांना मी सांगितलं, की "तुम्ही हे इतरांशी कोणाशी बोलून तुम्हाला बरं वाटतं का?" त्या म्हटल्या, "मी काउन्सिलिंग घेतलंय. मी माझ्या मैत्रिणींशी बोलते आणि आज मी तुमच्याशी सगळं बोलले आणि मला माहिती आहे काही सोल्युशन नाहीये आणि मग अच्छा. मला त्याच्याने काही असं का होतं? ज्या व्यक्तीचा राग आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण 4 लोकांना सांगून त्या रागावरती काहीही परिणाम होत नाही. बरोबर. म्हणजे हाऊ टू मॅनेज अँगर असा जर आपण विचार केला, तर कन्फ्रंटेशन जे आहे त्याला सामोरे जा. एक्सेप्ट इट. त्याला सांगा तुम्ही काय राग आहे. आता त्याच्यातनं भांडणं होतील आणि लोकं परिणामांचा विचार करत बसतात. मी म्हटलं तुम्हाला एवढा त्रास होतो आहे, तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. त्याच्यातनं काय होतंय आपण बघूया. आणि त्यांनी तसं ठरवलं आणि त्यांच्या मिस्टरांना त्यांनी समोर बसून सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. असं झालं, की त्यांना माहीतच नव्हतं, की आपल्या या ॲक्शन्स, आपलं हे बिहेवियर कुठेतरी दुसऱ्या माणसाला त्रास देतंय. बरोबर. कम्युनिकेशन इज द ओन्ली सोल्युशन फॉर टू बिल्ड एनी रिलेशनशिप असं मला वाटतं. ते कम्युनिकेशन आपल्याकडे बरेचदा आपण प्रिज्युडाइज माइंडनी करत नाही. आणि मग ते झाल्यानंतर असं झालं, की तिचा बराच लोड तो गेल्यामुळे तो पहिलं बॅकलॉग संपला. आता पुढे जो राग येणार आहे ह्याच्याबद्दल तिने कॅरेक्टर डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि त्यासाठी प्रत्येक वेळी त्या माणसाला जाऊन सांगण्याची गरज नाही. तर त्याला दुसरा उपाय आम्ही असं सांगतो, की तुम्ही जर्नलिंग करा. कागदावरती सरळ लिहा आणि फाडून टाका. हां, ही बरोबर. सायकॉलॉजीमधली इम्पोर्टंट राइट. मेथोडॉलॉजी आहे. हं. पण जेव्हा खूप साचतं ना, मग त्याचं डबकं बनतं आपल्या शरीरामध्ये. फ्री फ्लो इज हेल्थ. बरोबर आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला होता एनर्जी आपल्या बॉडीमध्ये असते. हं. तर ही कुठल्या प्रकारची एनर्जी असते आपल्या बॉडीमध्ये? काय जरा नेमकं कसं पिन पॉइंट करावं? हे सगळं वैश्विक ऊर्जा जी आहे, कॉस्मिक एनर्जी म्हणजे जी युनिव्हर्सल एनर्जी म्हणूया, आपण पण त्याचा एक पार्ट आहोत. बरोबर? ही युनिव्हर्सल एनर्जी म्हणजे मानवी देह हा सचेतन आहे. ह्याच्यामध्ये बघा चेतना हा शब्द चैतन्य या संकल्पनेशी नातं सांगतो. अच्छा. बरोबर आहे? सगळ्या पदार्थांना भौतिक, रासायनिक गुणधर्म आहेत. पण ते गुणधर्म म्हणजे चैतन्य आहे का? नाही. हं. पण या गुणधर्मांनी युक्त होऊन चराचराला व्यापून उरणारा ब्रह्मचैतन्याचा अंश जेव्हा मानवी संरचनेत प्रवेश करतो, तेव्हा त्याला सजीवता येते, सचेतना येते. बरोबर. तुम्ही जेव्हा आपण मृत्यू झाला असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला ते शरीर दिसतच असतं की त्यात काय नसते? चेतना. चेतना नसते. हं. सो ॲब्सेन्स ऑफ व्हायटल एनर्जी इज डेथ. मग इज त्याच नॉट ओन्ली स्टॉपेज ऑफ हार्ट ऑर व्हायटल ऑर्गन्स. बरोबर आहे. सो ती जी एनर्जी आहे ती आपल्या प्रमुख ऊर्जा चक्रांमधनं शरीरात प्रवेश करत असते आणि त्याच्यातनं जे चॅनल्स आहेत, मार्गातनं ती पेशीपर्यंत पोहोचायला जे मार्ग वापरते, त्याला आपण मेरिडियन्स, ॲक्युपंक्चर मेरिडियन्स म्हणतो. ओके. आणि त्या प्रत्येक पॉइंट्सला ते वर-खाली जे त्याचे इलेव्हेशन्स आहेत, ते ॲक्युपंक्चर पॉइंट्स आहेत. त्या हं. एनर्जीला पोलॅरिटी आहे, यिन आणि यांग. तुम्ही सिम्बॉल पाहिला असेल हो. ॲक्युपंक्चरचा. त्याचा अर्थ काय आहे, की एव्हरीथिंग व्हेन इट इज इन बॅलन्स. यिन इज निगेटिव्ह पोलॅरिटी, यांग इज पॉझिटिव्ह पोलॅरिटी. व्हेन इट इज इन द बॅलन्स, इट गिव्हज यू हेल्थ. ओके. एनी इम्बॅलन्स गिव्हज राईज टू डिसीज. आणि आपण काय करतो? वी बॅलन्स दॅट इम्बॅलन्स इज मेन पर्पज ॲक्युपंक्चरचा तेच आहे. येस. इट इज माइंड, नॉट बॉडी ओन्ली अँड सोल आपण असं सांगता येईल आपल्याला. ऑफकोर्स, कारण इट हं. इज नॉट अ सिम्प्टोमॅटिक पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट. बरोबर. लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे, की ॲक्युपंक्चर हे पेन मॅनेजमेंटसाठी असतं. दुसरं लोकं फिजिओथेरपीमध्ये ड्राय निडलिंग करतात, त्याला ॲक्युपंक्चर म्हणत नाहीत. ओके. ती वन ऑफ द मोडॅलिटी आहे. काही लोकं कपिंग करतात, काही पण ते म्हणजे ॲक्युपंक्चर नाही आहे. ॲक्युपंक्चर हे परिपूर्ण शास्त्र आहे, ज्याला महाराष्ट्र राज्य सरकारनी 2015 साली राज्य मान्यता दिलेली आहे. आता नॅशनल लेव्हलवरती पण त्याला मान्यता मिळते. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल ही सेपरेट काउन्सिल आहे महाराष्ट्रात आज, जी या सगळ्याचं काम करते. शिक्षण चालू झालंय. सो परिपूर्ण शास्त्र आहे ते, थेरपी नाहीये. एक्झॅक्टली. कमिंग बॅक टू मायग्रेन ज्यांना असतात लोकांना, त्यांना हं. तुम्ही काय पथ्य सांगाल? एकतर आपलं ट्रीटमेंट पार्ट झालाच, हो. पण ट्रीटमेंट व्यतिरिक्त त्यांनी काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत का? हो. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट मी पेशंटला सांगते, की तुझ्या मायग्रेनचं कॉज काय आहे? बरेचदा ते कॉज मी म्हटलं क्रॉनिक पेशंट्समध्ये इमोशनल असतं. सो इमोशनल स्ट्रेस मॅनेजमेंट हा त्याचा एक खूप इम्पॉर्टंट ओके. हे आहे. आता आपलं आजचं जीवन असं झालेलं आहे ना,
की कोणीच वाचलं नाही या स्ट्रेसमधनं. बरोबर. प्रत्येकाला सो आहेच. स्ट्रेस मॅनेजमेंट कितीही आपण ठरवलं, तरी आपण खरोखर स्वतःची मदत करतोय का? नाही करू शकत आहे. सो त्याला आम्ही एक पर्याय असा काढलाय, की मेंटेनन्स ट्रीटमेंट. महिन्यातनं 1 सिटिंग घ्यायचं. अच्छा. तेही जमलं नाही, तर वर्षातनं एकदा ट्रीटमेंट घ्यायची. ओके. हे 2 ऑप्शन्स ज्यांना स्वतःची मदत करता येत नाहीये, पण त्यांना पेन फ्री राहायचंय, बरा झालाय मायग्रेन तो मेंटेन करायचा आहे, असं ज्यांना वाटतंय, त्या सगळ्यांसाठी हा एक ऑप्शन असतो. नाहीतर आपल्याला आम्ही कार्यशाळा घेतो. पेशंटला स्वतः सेल्फ सफिशियंट बनवण्यासाठी इमोशनल मॅनेजमेंटची आम्ही अच्छा. कार्यशाळा घेतो. ते सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि ह्याचं पण काय झालंय, खूप अवडंबर झालंय. म्हणजे कसं, की अ, लोकांना सांगितलं तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट, मग मी मेडिटेशन करते, मी हे करते, मी ते करते. काय आहे मेडिटेशन म्हणजे? तुमच्या सायंटिफिकली तुमच्या ब्रेनमधनं जे आनंदाचे हार्मोन्स सिक्रीट झाले पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला काहीही असेल ते मेडिटेशनच असेल ना. बरोबर. एक्झॅक्टली. मी कधी-कधी प्रश्न विचारते, तुमचे छंद काय आहेत? तर लोकांना उत्तरं नाही देता येत. अ, अ, असा पॉज घेतात लोकं, छंद काय आहे म्हटल्यानंतर. मग मी म्हणते, लहानपणी तुम्हाला काय आवडत होतं? तर हा विषय आहे, की आपण आपल्याकडे कसं बघतोय. आजार कुठलाही असू देत, आजारी पडू नये म्हणून आपण स्वतःची किती मदत करतो आहोत. बरोबर आहे. आपल्यावरती अ, कुटुंबातल्या व्यक्तींचा, समाजातल्या म्हणजे शारीरिक स्वास्थ्य म्हणूया आपण, आर्थिक स्वास्थ्य म्हणूया, ह्या सगळ्याचा आपल्यावर खूप परिणाम होत असतो. आणि आपण एका स्पॉन्जसारखं ते सगळं ॲब्झॉर्ब करत असतो. ते सबकॉन्शियस माइंडमध्ये राहत असतं. राहत असतं. आणि आपली सिम्पॅथेटिक इतकी हायपर ॲक्टिव्ह झाली आहे, त्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक आपली लो व्हायला लागतं. सप्रेस झाली आहे. आणि हे सगळे स्ट्रेस रिलेटेड डिसीज हे त्याचे सोमॅटिकली ते बाहेर आलेत. त्यामुळे सेल्फ सर्व्हिस ही केली पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्व्हिसिंग स्वतःचं मी म्हणतेच एक्झॅक्टली. पेशंटला, गॅरेजच म्हणते मी आमच्या क्लिनिकला, की गॅरेजमध्ये या आणि सर्व्हिसिंग करून घ्या. कारण आपण स्वतःला कसं एवढं डिटेल मायक्रो आपण स्वतःचा विचार करत नाही. करत नाहीत. बरोबर. वी ट्रीट अवरसेल्फ ॲज अ मशीन. मग एक्झॅक्टली. मशीनसारखंच ते बिघडणं. तर मित्रांनो, हा होता आपला पहिला एपिसोड सुमिता मॅडम सोबत. तिथं आपण बरंच काही त्यांच्याकडनं शिकून घेतलं आहे, की तुमचं मायग्रेनचं नेमकं मूळ कुठं आहे आणि एक इमोशनली इम्बॅलन्स व्यक्ती त्याचं शरीर कसं इम्बॅलन्स करू शकतो. तर पहा तर आपला आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया सुमिता मॅडम सोबतच एक पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. तिथं आपण जाणणार आहोत मॅडमकडनं सायटिका म्हणजे बॅक पेन आणि तिकडनं पोचणारा तुमचा लेगपर्यंतचा पेन हा तुम्ही कसा ट्रीट करू शकाल.